गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज सर्वप्रथम ज्यांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांना विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. तर हा ऑक्टोबर तुम्हा सगळ्यांना सुख समाधानाचा, उत्तम आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो. तर आज आपण पाहूया डिवाइन टायमिंगमध्ये आपल्याला आपले युनिवर्स, आपले एंजल्स, स्पिरिट गाईड्स आपल्याला काय मेसेज देत आहेत. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर, प्लीज गाईड करा. माझ्या व्ह्यूअर्ससाठी आज तुमचा काय मेसेज आहे डिवाइन टायमिंगमध्ये. प्लीज गाईड करा, प्लीज गाईड करा. आज काय करंट एनर्जी आहेत, मॉर्निंग एनर्जी आहेत माझ्या व्ह्यूअर्ससाठी. प्लीज गाईड करा एंजल्स, प्लीज गाईड करा, प्लीज गाईड करा. मेसेजेस आलेले आहेत. राशीत पाहूया. एंजल्स, युनिवर्स, कुठल्या राशीला डिप्रेशन, टेन्शन असेल तर कोणत्या राशीसाठीचा आज मंत्र आहे. प्लीज गाईड करा. रास पण आलेली आहे. वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ. वृश्चिक रास जर कुठली डिप्रेशन, टेन्शन, एन्झायटीमध्ये जात असाल तर ओम महालक्ष्मये नमः, ओम महालक्ष्मये नमःचा जाप वृश्चिक राशीने नक्कीच करायचा आहे. तर आजचा चला आपण पहिला एंजेलिक मेसेज, गायडेड मेसेज युनिवर्सचा पाहूया काय आहे आपल्यासाठी. होप म्हणजे विश्वास ठेवा, अविश्वास दाखवू नका युनिवर्सवर, आपल्या इष्टदेवतांवर, एंजल्सवर. आणि आय एम स्टील वेटिंग फॉर यू, आय एम स्टील वेटिंग फॉर यू आणि होपचा मेसेज आलेला आहे. तर युनिवर्सने आपल्याला इकडे सांगितलं आहे तुम्ही आशावादी राहा, अविश्वास दाखवू नका. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तापर्यंत युनिवर्सकडे, आपल्या एंजल्सकडे, आपल्या इष्टदेवतांकडे साकडं घातलेलं असेल किंवा काय मन्नत वगैरे मागितली असेल तर त्याच्यावर अविश्वास दाखवू नका की नक्की हे होईल का, की होणार नाही. तर युनिवर्सने, एंजल्सने गाईड केलं आहे की ज्या गोष्टींसाठी तुम्ही चिंतन मनन करत आहात त्या गोष्टींवर पूर्णपणे विश्वास ठेवा. जे काम तुम्ही तुमच्या हाती घेतलं आहे ते कामावर पूर्ण विश्वास ठेवा की हे नक्की होणारच आहे, डगमगू नका. आणि आय एम स्टील वेटिंग फॉर यू म्हणजे तुमचा पार्टनर तुम्हाला सांगत आहे की मी अजूनही तुझी वाट पाहत आहो. तुम्ही पूर्णपणे सेपरेशनमध्ये असाल, नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, मॅरिड असाल, डिवोर्स चालू असेल किंवा डिवोर्स झालेला असेल, सिंगल्स असाल किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, त्याच्यामध्ये तुम्ही सेपरेटेड असाल, नो कॉन्टॅक्टमध्ये असेल, जी कुठली तुमची सिच्युएशनशिप तुमच्या लव्ह लाईफमध्ये चालू असेल, रोमॅन्टिक लाईफमध्ये चालू असेल, तर युनिवर्स तुम्हाला सांगत आहे, तुमचा पार्टनर तुम्हाला हा मेसेज देऊ पाहत आहे किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरला हा मेसेज देत आहात की आय एम स्टील वेटिंग फॉर यू, मी अजूनही तुझी वाट पाहत आहे, मी अजूनही तुझ्यासाठी थांबलेली आहे किंवा थांबलेलो आहो, व्हॉइस वर्सा घ्या. तर नक्कीच तुमच्या रिलेशनशिपला अजून एक नक्की चान्स इकडे युनिवर्स देत आहे. जर तुमचं ब्रेकअप असेल, नो कॉन्टॅक्ट असेल, पूर्ण सेपरेशन असेल तर इकडे रियुनियन कन्फर्म होत आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरकडे पुन्हा एकदा येत आहात माफीनामा घेऊन आणि तुमच्या आयुष्याला युनिवर्स तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चांगला चान्स देत आहे. तर नक्की विश्वास ठेवा, आशा ठेवा युनिवर्सवर. आपण ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये आता असू तर युनिवर्स तुम्हाला सांगते विश्वास ठेवा, परिस्थिती नक्की बदलेल. तर आणि तुमची लव्ह लाईफ असेल, मॅरिड लाईफ असेल, जी कुठली टॉक्सिसिटी तुमच्या लव्ह लाईफ, मॅरिड लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये चालू असेल तर युनिवर्सने सांगितलं आहे तीच टॉक्सिसिटी मी नक्की घालवणार आहे. तुमचं रियुनियन इकडे कन्फर्म म्हणजे कन्फर्म होणार आहे. तर तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या नात्याला अजून एक चान्स युनिवर्स इकडे देत आहे. आणि तुमच्या पार्टनरचाही मेसेज तुमच्यासाठी आहे की आय एम स्टील वेटिंग फॉर यू. तर नक्की तुमच्या पार्टनरला, तुमच्या रिलेशनशिपला अजून एक चान्स इकडे युनिवर्स नक्की देत आहेत. तर तुम्हीही तो चान्स द्या, विश्वास ठेवा. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण काम हाती घेतलं ते युनिवर्सने सांगितलं ते पूर्णपणे अविश्वास त्या गोष्टीवर दाखवू नका, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट सकारात्मकमध्येच सकारात्मकच घ्या आणि जे होणार आहे ते आयुष्यामध्ये आपल्या चांगलंच होणार आहे. फक्त दैनंदिन दिवसामध्ये आपण आपल्या हातातनं होईल तितकं अनाथ, गोरगरीब, विधवांना यथाशक्तीप्रमाणे मदत करायची, सत्कर्म करत राहायचे. आणि आपल्या प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये ज्या आपण इच्छा, आकांक्षा बाळगल्यात युनिवर्सने सांगितलं आहे त्या कामामध्ये फोकस करून ते काम करा. फक्त विश्वास ठेवा, जे काय काम आहे ते नक्की यशस्वीपणेच पार पडणार आहे. आणि
अविश्वास कुठल्याही गोष्टीवर दाखवायचा नाही आहे. आपल्या इष्टदेवतांना, आपल्या एंजल्सना अविश्वास दाखवायचा नाही. मागणं मागितल्यावर की बाबा हे नक्की होईल का, तर अविश्वासी राहू नका. पूर्णपणे विश्वास ठेवा आणि युनिवर्सला, तुमच्या एंजल्सला, इष्टदेवतांना सरेंडर करून टाका त्या गोष्टी. जे काय होईल ते योग्य वेळी, उचित वेळी आपल्याला ते भेटेलच आपल्या पदरी. तर आजचा दिवस नक्कीच तुम्हा सगळ्यांना आनंदमय, सुखमय आणि मंगलमय जावो. धन्यवाद.